बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे बिबट्यांच्या दहशतीची। बिबट्यांचा दिवसेंदिवस वाढता वावर ही महाराष्ट्रातील अनेक भागांमधली एक गंभीर समस्या बनली आहे। या बिबट्यांमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मानवी वस्तीमध्ये शिरलेल्या बिबट्यांनी लहान मुलांना देखील उचलून नेण्याच्या घटना ह्या घडलेल्या आहेत। तर महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधल्या ह्या घटना आपण पाहतोय। नाशिक असेल, रायगड असेल, नागपूर असेल, पुणे असेल, गोंदिया असेल, या सगळ्याच ठिकाणी बिबट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। अनेक ठिकाणी हे बिबटे नरभक्षक देखील ठरलेले आहेत। तर अनेकांनी लहान मुलांना देखील उचलून नेण्याच्या घटना ह्या समोर आलेल्या होत्या। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या या विविध ठिकाणी बिबट्यांची दहशत ही आढळून आली आहे। तर नागपुरातील पारडी भागामध्ये बिबट्याचा धुमाकूळ पसरलाय। 2 दिवसांपूर्वी कापसी भागात देखील हा बिबट्या दिसलेला होता। पहाटे बिबट्याने काही लोकांवरती हल्ला केल्याची माहिती देखील आता समोर येते। 2 ते 3 जखमींवरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर बिबट्याच्या वावरामुळे पोलिसांचा बंदोबस्त देखील या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलाय। आणि आज संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, बिबट्याचा हा प्रचंड असा 2 दिवसांपासून धुमाकूळ दिसतोय। रेस्क्यू ऑपरेशन कशा पद्धतीने सुरू आहे? नक्कीच बिबट जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये 2 दिवसापासून धुमाकूळ घालतोय आणि सध्या बिबट जो आहे तो या समोर जो पांढऱ्या रंगाचा घर दिसतंय त्या ठिकाणी असण्याची दाट शक्यता आहे। सकाळी 6 वाजताच्या सुमारास मागच्या गल्लीतून बिबट या ठिकाणी पोहोचलेला होता। ही संपूर्ण शिवनगरची अत्यंत दाट लोकवस्ती आहे। अगदी घराला लागून घर आहेत आणि त्या ठिकाणी बिबट जो पोहोचला त्यानंतर जो पांढरा घर आहे त्या ठिकाणी वर्मा कुटुंबियांच्या दोघांना आणि शेजारचा जो पिवळ्या रंगाचा घर आहे त्या ठिकाणी निषाद कुटुंबातील दोघांना असं 4 लोकांना जखमी केल्याची माहिती आहे। सध्या वन विभागाचा रेस्क्यू टीम जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला समोरच्या इमारतीवर तुम्ही पाहू शकता। वन विभागाच्या रेस्क्यू टीमचे जे कर्मचारी आहेत ते बिबट लपून बसलेल्या इमारतीवर जाण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र त्यांना एक एक पाऊल जो आहे तो विचारपूर्वक ठेवावा लागत आहे आणि सध्या वन विभागाचे पथक जे आहे ते इमारतींच्या वरून बिबटला जेरबंद करण्याची योजना बनवत आहेत। तर खाली जे आहेत ते पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणावर बिबट ज्या गल्लीत पोहोचलेल्या त्या ठिकाणी आहेत आणि लोक जे आहेत ते जवळ जाणार नाही याची काळजी घेत आहेत। आधीच 4 लोक जे आहेत ते जखमी झालेले आहेत। इमारतींवरून तुम्ही पाहू शकता ज्या ठिकाणी बिबट लपून बसलेला आहे त्याच्या आजूबाजूला 3 ते 4 इमारती जे आहेत त्याच्यावर मोठ्या संख्येने लोक जे आहेत ते बिबट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत आणि त्यांचा जो आवाज आहे तो सुद्धा बिबटला रेस्क्यू करण्यासाठी जो एक वातावरण वन विभागाच्या रेस्क्यू टीमला हवं आहे त्याच्यामध्ये एक अडथळा होऊ शकतो। सध्या शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहे। मात्र 2 दिवसापासून या भागामध्ये बिबटचा धुमाकूळ सुरू आहे। कापसीच्या नाका नंबर 5 मध्ये 2 दिवसापूर्वी जेव्हा बिबट दिसला होता तेव्हाही त्याला शोधण्याचे प्रयत्न केले होते। मात्र तेव्हा त्याला पकडण्यात यश आलं नाही आणि त्याचाच एक कटू परिणाम जो आहे तो आज समोर आलेला आहे की 4 जणांना जखमी केलेला आहे बिबटने। त्यामुळे आता आणखी जखमींची संख्या वाढणार नाही, बिबटचा हल्ला आणखी काही लोकांवर होणार नाही याची काळजी वन विभागाला घ्यावी लागणार आहे आणि लवकरात लवकर या बिबटला जेरबंद करण्याची गरज आहे। कारण शिवनगर अत्यंत दाट लोकवस्ती आहे। जर बिबट त्या घरातून निसटला आणि बाहेर पोहोचला तर मोठा धुमाकूळ होऊ शकतो। बरोबर रजत, तुम्ही म्हणताय तसं अगदी भर वस्तीमध्ये हा बिबट्या शिरलेला आहे। नागरिकांना नेमकं प्रशासनाकडून काय निर्देश देण्यात आलेले आहेत, काय आवाहन करण्यात येत आहे? नक्कीच नागरिक जे आहेत समोरच्या मागच्या प्रत्येक गल्लीत इमारतीवर आणि ज्या ज्या ठिकाणी नागरिकांना पोहोचता येत आहेत मोठ्या संख्येने लोक पोहोचत आहेत आणि त्यामुळे प्रशासनाची अडचण नक्कीच त्यामुळे वाढणार आहे। समोरच्या इमारतीवर तुम्ही पाहू शकता वन विभाग आणि पोलिसांचे कर्मचारी जे आहेत ते बिबटला पाहण्याचा प्रयत्न करत आहेत। कदाचित त्या अँगलवरून त्यांना तो बिबट दिसत असावा आणि म्हणून त्या ठिकाणातून ते बिबटला पाहून तो कुठं आहे हे निश्चित करण्याचा प्रयत्न करत
करत आहे. हे जे समोर पांढऱ्या रंगाचं घर आहे आणि त्याच्यावरची जी गच्ची आहे त्या ठिकाणीच बिबट असल्याचा सध्या तरी वन विभाग आणि पोलिसांचा अंदाज आहे. खाली दृश्यांमध्ये मी तुम्हाला दाखवतो. वन विभागाची जी रेस्क्यू टीम आहे ती बिबटला ट्रँक्युलाइज करण्यासाठीची जी तयारी आहे ती करत आहे. त्यासाठीची जी विशेष गन आहे त्यांनी आणली आहे. हातामध्ये सर्व जे सुरक्षेचे जे उपाय आहेत ते वन विभागाच्या चमूने आपल्या हातामध्ये घेतलेले आहे आणि ही रेस्क्यू टीम अवघ्या काही मिनिटांमध्ये आपलं ऑपरेशन या ठिकाणी सुरू करणार आहे. लवकरच जर त्यांना यश मिळालं तर जखमींची जी 4 संख्या आहे ती वाढणार नाही याची दक्षता घेत वन विभागाला हा संपूर्ण ऑपरेशन जो आहे तो राबवावा लागणार आहे. आणि सध्या बिबट ज्या ठिकाणी आहे तिथून तो निसटू नये यासाठी वन विभागाचे इतर कर्मचारी आणि पोलीस चारी बाजूच्या इमारतीवरून त्या बिबटवर लक्ष ठेवून आहे. ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणातून बिबट सध्या मला दिसत नाहीये, मात्र नक्कीच समोरच्या इमारतीवर जे पोलीस अधिकारी आणि त्यांची टीम आहे त्यांना त्या ठिकाणातून बिबट नजरेस पडतोय आणि त्यामुळेच वन विभागाची रेस्क्यू टीम जी आहे ती खाली आता तयारी करत आणि लवकरच समोरच्या इमारतीमध्ये पोहोचेल आणि तिथून रेस्क्यू ऑपरेशन जो आहे तो सुरू केला जाईल. अगदी रजत, खरं तर कापसी भागामध्ये देखील हा बिबट्या आढळून आलेला होता. आता पारडी भागामध्ये हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, त्यामुळे बिबट्यांची संख्या 1 वरच आहे की यापेक्षा अधिक बिबट्या असू शकतात, याबद्दल काही माहिती मिळते? नक्कीच या संदर्भात एकदम ठामपणे सांगता येणार नाही की कापसीमध्ये जो बिबट दिसून आला होता तोच बिबट हा आहे का. माझ्यासोबत स्थानिक काही नागरिक आहेत. मला सांगा, 2 दिवसापूर्वी नाका नंबर 5 जवळ जो बिबट दिसला होता तोच हा बिबट असण्याची शक्यता आहे? शक्यता हीच आहे, कारण कसं आहे माहिती आहे की या परिसरामध्ये याच्या आधी एक बिबट आला होता, तो बिबट रेस्क्यू केला गेला होता आणि दुसरा बिबट जो होता तो बिबट हा निघाला आणि तिथून तो मिळाला नाही आणि तो मिळाला नाही. त्यानंतर काय झालं की तोच बिबट या परिसरामध्ये फिरून राहिलेला आहे. सकाळी जो 6 वाजता दूधवाल्यांपासून काही लोकांवर हल्ला केला, एका व्यक्तीच्या डोक्याला इथे मार आहे आणि इथे पूर्ण कापल्या गेलेला आहे, त्याचेही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. एकंदरीत बिबट तोच आहे, पण या बिबटमध्ये सिच्युएशन अशी आहे की बिबट नेमका तोच आहे, पण बिबट्याचा विषय असा आहे की संपूर्ण याच्यामध्ये हा बिबट जर त्याच दिवशी रेस्क्यू केला गेला असता तर निश्चितपणे कुठे ना कुठे एवढ्या लोकांना जखमी केलं गेलं नसतं आणि या त्रासामध्ये लोक आज नसते. 2 दिवसापूर्वी जे काही घटना घडली कापसी भागामध्ये त्याच्यानंतर रेस्क्यू करण्यामध्ये दिरंगाई झाली असं वाटतंय? निश्चित दिरंगाई झालेली आहे. मागील 15 दिवसामध्ये ही 3री घटना आहे आणि 3री घटना म्हणजे ती पहिल्या याच्यामध्ये पहिली जी घटना होती त्यामध्ये बिबट्या पकडला गेला होता आणि लगेच निरंतर जे आहे या परिसरामध्ये बिबट्या पाहायला मिळत आहे. आणि कुठे ना कुठे आज सकाळी 6 वाजताची ही घटना आहे. 6 वाजेपासून आमचे लोक जे आहे वन विभागाला आणि जे कोणी रेस्क्यू टीम आहे त्यांना फोन करते आहे, परंतु आत्ता पोहोचलेले आहे आणि 5 लोकांना जखमी सुद्धा केलेलं आहे. कुठे ना कुठे इथे वन विभागाची दिरंगाई आहे, कारण की 15 दिवसापासून हे कुठे ना कुठे या परिसरामध्ये निरीक्षण वगैरे करून बिबट्याला पकडायला पाहिजे. गंभीर कुठेही प्रशासन नाही आहे, हे चिंतेची बाब आहे. तर नक्कीच अगदी बरोबर आहे. धन्यवाद रजत या संपूर्ण माहितीसाठी. तर नागपूरमध्ये हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि यानंतर आपण पुढच्या बातमीकडे वळूयात. बीडच्या